जेव्हा त्रास व्हायला लागला तेव्हा तिने सांगितलं मला त्रास होतोय म्हणे. व्यासांनी त्या गर्भाला दिव्य दृष्टी दिली आणि विचारलं तू बाहेर का नाही येत. सांगितलं बाहेर भगवान विष्णूची त्रिगुणात्मय माया व्याप्त आहे, तिचा मला संपर्क होऊ नये म्हणून येत नाही. व्यासांनी सांगितलं मी त्या मायेचा तुला संपर्क होऊ देणार नाही, मी तुला आश्वासन देतो. एकदम आणि 16 वर्षाची अवस्था प्रकट होण्याची वेळ आली आणि गुणगान करतात. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवळ तुला बेलाची, आवळ तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा, आवळ तुला बेलाची, आवळ तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा. गळ्यामध्ये रुद्राच्या माळा, लाविले भस्म कपाळा. हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा, लाविले भस्म कपाळा. आवळ तुला बेलाची, आवळ तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा. डोक्यावर चुंबन केसाची, त्यात धार गंगेची. हो डोक्यावर चुंबळ केसाची, त्यात धार गंगेची. डोक्यावर चुंबळ केसाची, त्यात धार गंगेची. हो डोक्यावर चुंबळ केसाची, त्यात धार गंगेची. आवळ तुला बेलाची, आवळ तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा महादेवा, हे भोळ्या शंकरा. आले मी तुझ्या द्वारी, तुनी नदी से पुजारी. हो आलो मी तुझ्या द्वारी, कोणी नदी से पुजारी. हो भोळ्या आले मी तुझ्या द्वारी, कोणी नदी से पुजारी. हो आलो मी तुझ्या द्वारी, कोणी नदी से पुजारी. आवळ तुला बेलाची, आवळ तुला बेलाची, बेलाच्या पानाची.
भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा महादेवा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा बोली वृंदावन विठलाल की जय. ताबडतोब 16 वर्षाची अवस्था, आजानुबाहू, गुडघ्याच्या खाली ज्याचे हात असतात त्याला आजानुबाहू म्हणतात. विशाल वक्षस्थळ, तेजोमय मुखारविंद आणि एकदम निघाल्याबरोबर माता पित्यांना नमस्कार करत जायला लागले. वेदव्यास मागे द्यायला लागले, बेटा शुकदेव, बेटा शुकदेव. ज्याची ब्रह्मभावना स्थिर झालेली आहे त्याला आणि प्रत्येक ठिकाणाहून भगवंताच्या नावाचा ध्वनी येतो. कालच आपल्याला सांगितलं, ध्वनी रूपानी, निर्गुण निराकार रूपानी आणि सगुण साकार रूपानी परमेश्वर सर्वव्यापी आहे. तेव्हा आणि तर आवाज द्यायला लागले, बेटा वृक्ष आवाज द्यायला लागले आणि वृक्ष बोलायला लागले की आपला मुलगा ब्रह्मरूप झालेला आहे, आपण देवाला अर्पण करा. आम्हाला जे दगड मारतात, काठीने मारतात, त्यांना देखील आमची मुलं आम्ही अर्पण करतो. वृक्षाची मुलं म्हणजे वृक्षाची फळ म्हणजे वृक्षाची मुलं. तेव्हा व्यासांनी बघितलं की हा तर ब्रह्मरूप झाला, येणार नाही. गंगेमध्ये काही ऋषीपत्नी स्नान करत होत्या तिथे आणि सुखदेवजी महाराज गेले तेव्हा 16 वर्षाची अवस्था, तरुण अवस्था, त्या निसंकोचपणे स्नान करत राहिल्या आणि व्यास गेल्याबरोबर त्या पाण्यामध्ये दडून गेल्या. इतक्या व्यासांना आश्चर्य वाटलं. आपल्या शंकेचं समाधान करायला गेले. त्यांनी सांगितलं, माझा तरुण मुलगा गेला, आपल्याला संकोच वाटला नाही आणि मी आपल्या पित्याप्रमाणे संकोच. त्यांनी सांगितलं, आपण आमच्या पित्याप्रमाणे आहे, त्या 2 मत नाही आहेत, पण पित्यासमोर देखील कन्या लज्जा रक्षणाकरता तिला शरीर झाकावंच लागतं. आपल्या मुलाला आम्ही वृक्ष आहोत, दगड आहोत की स्त्रिया, काही कल्पना नव्हती. सगळे ब्रह्म बघत होते. ते व्यासांनी विचार केला की हा ब्रह्मरूप झाला, परत आले. आता पुन्हा माझ्या भागवताचा प्रचार कोण करेल? शंकर आले, इतकं वैराग्य. माता पित्यांना सोडून देखील निघून गेले. आता वेद व्यास अग्निहोत्र करत असत. अग्निहोत्र म्हणजे वेदोक्त मंत्रांनी जमिनीतून अग्नी होतो. आजही निघतो, आजही वेदोक्त मंत्रांनी अग्नी निघतो. इथे आमच्याच बरोबर जो पंडित आहे तो आज मंत्र काढू शकतो. आपला राम मोठा हुशार आहे, फार हुशार. तेव्हा तर हे पंचमहाभूत जे आहेत ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही सगळी वेद मंत्र बरोबर उच्चारण झाला की तिथून अग्नी. आणि तो अग्नी आपल्या पिढीमध्ये, आपल्या कुळामध्ये पिढ्यानपिढ्या चालूच राहायचं. त्यात जी लाकडं जातात त्याला लाकडं नाही म्हणत, त्याला समिधा म्हणतात. त्या समिधा आणण्याकरता वेदव्यासांचे शिष्य गावाला लागूनच एक वन होतं, त्या वनामध्ये गेले. तिथे मोठमोठी श्वापद होती, सिंह, वाघ, अस्वल. अंगावर आल्याबरोबर हे धावत आले आणि यांनी सांगितलं की तिथे मोठमोठी श्वापद आहेत, आम्हाला भीती वाटते. व्यासांनी सांगितलं, मी तुम्हाला एक मंत्र देतो, तो उच्च स्वरांनी म्हणा, तुम्हाला भीती नाही वाटणार. ते प्राणी तुम्हाला चाटायला लागतील. व्यासांनी मंत्र दिला. तो कुठला मंत्र आहे? व्यासांनी जो मंत्र दिला तो मंत्र भागवतातला मंत्र आहे. भागवत दशमस्कंद पूर्वार्ध अध्याय 21 वेणुगीत 5वा श्लोक. भागवताच्या श्लोकांचं आणि महत्व बघा कसं आहे तर त्याचे. आणि हे बघा किती आहे, प्रखरता किती आहे बघा, शक्ती किती आहे एका श्लोकाची. तो म्हणजे तो श्लोक त्यांनी दिला. दशमस्कंद पूर्वार्ध अध्याय 21 श्लोक 5वा वेणुगीतामधला श्लोक व्यासांनी आपल्या शिष्यांना आणि पाठ करून देतात. श्लोक उच्च स्वरांनी म्हणतात, नटवरवपु कर्णयो कर्णिकारं विप्रदवासः कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्दारवेणु रधरसूदया पूर्णयन गोपरुन्दै वृन्दारण्यं
स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्ती. भगवान श्रीकृष्णांनी नटाप्रमाणे वेश केलेला आहे. गळ्यामध्ये अनेक प्रकारच्या माळा आहेत. वैजयंती माळ आहे, पितांबर धारण केलेलं आहे, फुलांचे गुच्छ कानामध्ये आहेत, डोक्यावर आहे आणि वैजयंती माळ आहे. मुखावरती बासरी धारण करून गोपगालासहित वृंदावनच्या पवित्र भूमीमध्ये आणि प्रवेश करताय. बघा, श्रीकृष्णाचं गुणगान आहे. सुखदेवजी महाराज निर्गुणाचे उपासक, सगुणाचे उपासक नाही. आणि शिष्यांना सांगितलं, शिष्य आतमध्ये गेले आणि आत शिष्य गेल्याबरोबर प्राणी अंगावर यायला लागल्याबरोबर त्यांनी उच्च स्वरांनी गायला सुरुवात केली. बलिहापीडं नटवर वपु कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च माला रन्ध्राय वेणु हृदयसूदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशत गीतकीर्ती. श्लोक सुखदेवजी महाराज त्याच वनामध्ये होते, ध्यानामध्ये होते. ध्यानामध्ये आपण सगळं ऐकू शकता, समाधीमध्ये नाही ऐकू शकत. कारण ध्यानाची परिपक्व अवस्था म्हणजे समाधी आहे. ते ध्यानामध्ये होते त्यामुळे ऐकलं. बघा, निर्गुणाचे उपासक सगुणाचा एक श्लोक ऐकल्याबरोबर धावत गेले त्यांच्याजवळ आणि सांगितलं, जो श्लोक तुम्ही आता म्हटला तो मला कंठस्थ करून द्या. सांगितलं, आमच्या गुरुदेवांनी दिलेला आहे. तुमचे गुरुदेव कोण आहेत? महर्षी वेदव्यास. वेदव्यास. अरे, हा तर माझ्या पित्यानेच दिलेला श्लोक आहे. बघा, निर्गुणाचे उपासक एका श्लोकाकरता परत आले आणि भागवताचा हाच एक श्लोक ऐकून सुखदेवजी महाराजांनी भागवताचं अध्ययन या एका श्लोकाला ऐकून केला. फक्त एकच श्लोक ऐकला जो आता म्हटला गेला तो. तेव्हा आणि सुखदेवजी महाराज मागे मागे आले. शिष्यांनी व्यासांना सांगितलं की महाराज, 16 वर्षाची अवस्था, अजानुबाहू, अति तेजोमय. आणि हा श्लोक ऐकल्याबरोबर विचारलं. व्यासांनी अंतर्ध्यानाने बघितलं तर अरे, सुखदेव, आपला सुखदेव आला. गेले समोर, जवळ मिठी मारली. हे बेटा, सांगितलं, मांडीवर घेतलं. जो श्लोक आपण आपल्या शिष्य मला कंठस्थ करून द्या. व्यासांनी सांगितलं, बेटा, असे मी 18,000 श्लोक लिहिले. त्याने सांगितलं, मला व्यासांना माहिती होतं हा ऐकल्यानंतर सगळे श्लोक ग्रहण करेल. एकदा ऐकलं पाहिजे. भागवताच्या श्लोकाची ही किमया आहे बघा. आणि तेव्हा तर व्यासांनी सांगायला सुरुवात केल्याबरोबर सिद्धोजी महाराज खाली बसले आणि व्यास उच्च स्वराने सांगताय. बलिहापीडं नटवर वपु कर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च माला रन्ध्रालवेणु रधरसूदया पूर्णयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशत गीतकीर्ती. व्यासांनी सांगितलं, बेटा, ते काही कागद पेन्सिल होती काय, लिहून घेतो मी, लिहितो म्हणून नाही. एकदा ऐकलं की कंठस्थ. व्यासांनी सांगितलं, बेटा, कंठस्थ करायचा पुन्हा ऐकून घे. सुखदेवजी महाराजांनी सांगितलं की आणि महाराज कंठस्थ झाला असं मला म्हणून दाखवशील? म्हणाले, हो, आपला तबला मास्तर आहे ना, याचा मुलगा आहे, हुशार आहे. आणि आपण म्हणाल याच्यापेक्षा नक्कीच हुशार आहे. एक श्लोक त्याला सांगितलं की याच्या बंपचं त्या लक्षात येणार आणि त्याच्याबरोबर राहतो. आम्ही एकदा सांगितलं की पटकन म्हणून दाखवतो आम्हाला तो भागवतातला श्लोक. तो शाळेत होतो काहीतरी 8वीत वगैरे वाटते तो. पण ते यांनी तर व्यासांनी सांगितलं, बेटा, मला म्हणून दाखवशील? तोच श्लोक सुखदेवजी महाराज म्हणून दाखवला. बलिहापीडं
पीडं नटवरवपु कर्णयो कर्णिकारं विप्रदवासः कनककपिशं वैजयन्ती च माला रन्ध्रालवेणु हृदयसूदया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं सपदरमणं प्राविशत गीतकीर्ति. व्यासांची आज्ञा आहे, जो भागवतकार असेल, भागवत सांगेल, त्याच्या मुखातनं हा श्लोक 5 वेळा निघाला पाहिजे. व्यासांची आज्ञा आहे. आपण ज्याला संस्कृतीत नाही भागवत सांगतो ते त्याचं त्याला माहिती, ते आम्हाला माहिती नाही. असं लिहिलेलं आहे व्यासवाणीमध्ये की 5 वेळा. आणि सुखदेवजी महाराजांनी सांगितलं की बाबा पुढचा सांगा. बघा, एका श्लोकाने गोडी वाढली. आणि 3ऱ्या स्कंदामध्ये उद्धव आणि विदुरजी महाराज भेटतात, तेव्हा कृष्ण आणि कथा सुरू होण्याच्या अगोदर आणि उद्धवाच्या मुखातून एक श्लोक निघतो, तो ऐकतात. अहो बकीयं स्तनकालकूटं जिगांशयापाय यदप्यसाध्वीं लेभे गतिं धातृचितां ततोऽन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. अहो बकीयं, तर जी पुतना आपल्या स्तनामध्ये विष भरून श्रीकृष्णाला मारण्याच्या उद्देशाने आली होती, तिला देखील ज्यांनी आपल्या धामामध्ये पाठवून दिलं, असं दयाळू आणखी कोण आहे? भावा पुढे सांगा, पुढे सांगा. एक एक श्लोक सांगत जातात. एक एक श्लोक सांगत बसलो ना, 18,000 श्लोक आहेत. आहे तयारी बसायची, आम्ही बसून राहू, तुमची आहे तयारी नाही. तेव्हा आम्ही आणि मधले मधले श्लोक घेत आहे मुद्दाम, व्यासांची आज्ञा आहे त्याप्रमाणे. आता बाबा पुढे सांगा. 6व्या स्कंदामध्ये वृत्रासुर आणि इंद्र यांचं जेव्हा युद्ध होते, तो मरत नाही, तेव्हा दधीची ऋषीच्या अस्थिंचं शस्त्र केलं जाते. आणि ते शस्त्र बघितल्यावर वृत्रासुराच्या मुखामधनं आणि 4 स्तुतीचे श्लोक निघतात. त्यातलं एक श्लोक ऐकून घ्या. अजात पक्षा इव मातरं खगा स्तन्यं वत्सतराक्षुदार्था प्रियं प्रियेव विषितं विषण्णा मनोरविंदाक्ष दिद्रक्षते त्वाम. ज्याप्रमाणे पंखहीन पक्षी आपल्या आईची व्याकुळतेने वाट बघतात, ज्याप्रमाणे गाईची पाडसं व्याकुळतेने आपल्या आईची वाट बघतात, ज्याप्रमाणे एक विरहिणी पतिव्रता स्त्री आपल्या परदेशी गेलेल्या पतीची व्याकुळतेने वाट बघते, त्याप्रमाणे हे कमलनयन भगवंता मी तुझी वाट बघतो. बाबा पुढे सांगा. ऐकतात आणि कंठस्थ होते. एकच वेळा ऐकलं संकट भागवत आणि कंठस्थ. पुढे सांगा. आणि जेव्हा आणि इथे कंसाच्या कारागृहावर जेव्हा आम्ही मुद्दा मधले श्लोक घेतोय फक्त, कारण सप्ताहामध्ये वेळेचं बंधन असते. आणि कारागृहावर गर्भस्तुती करतात देवता येऊन. त्यांच्या गर्भस्तुतीतला पहिला श्लोक, सत्यव्रतम सत्यपरम ते सत्यम सत्यस्य योनिमितं च सत्य सत्यस्य सत्यमृत सत्य नेत्रम सत्यात्मकं तां शरणं प्रपन्ना. सत्य त्रिकाला बाधित आहे. भूत भविष्य वर्तमान याचा कुठलाही परिणाम सत्यावर होत नाही. जे निर्गुण आहे, जे निराकार आहे, ते निराकार होऊन आणि आमच्या समोर प्रकट होते आहे, त्याला आमचे वारंवार नमस्कार. बाबा पुढे सांगा, पुढे सांगा. जेव्हा अक्रूराच्या बरोबर आणि वृंदावन मथुरला जातात, मथुरेच्या स्त्रिया बघितल्या, त्याला श्रीकृष्णाला बघितल्याबरोबर त्यांच्या मुखामधनं शब्द निघतात. अहो, त्यांच्या मुखामधून शब्द निघतात. या दोहने वहनने मथनोपलेप प्रेंकेंकनार्भरुदितो क्षणमार्जनादो गायन्ति चैन मनुरक्त दियो श्रीकंठ धन्याव्रय स्त्रिय उरुक्रमचित्तयाना. ज्या वृंदावन गोकुळच्या गोपी गाईचं दूध काढताना, सडासारण करताना, संसाराचं प्रत्येक कार्य करताना आणि श्रीकृष्णाचं गुणगान करतात, त्या धन्य आहेत. बाबा पुढे ऐकवा. कंसाच्या दरबारात आणि मुष्टिक चाणूर उभे आहेत श्रीकृष्णाबरोबर मल्लयुद्ध करायला. श्रीकृष्ण तिथे जाताना
तिथे सुखदेवजी महाराज वर्णन करतात, मल्लानाम शनिनुनाम नरवना स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान गोपानाम सजनो तताम चिदभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु मृत्युर्भोज पतेर्विराट विदुषाम तत्वं परम योगिनाम वृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गता साग्रजा. इथे श्रीकृष्ण द्यायला लागले. प्रत्येक जण मल्लांना असं वाटलं की आमचा काळ आलाय, गोपांना असं वाटलं आमचा सखा आलाय, वात्सल्यभावाच्या उपासकांना असं वाटलं की आमचा बालक आहे, राजलोकांना असं वाटलं आमचा शासन करताय, कंसाला असं वाटलं की माझा मृत्यू येतोय, आणि वृष्णी वंशाच्या लोकांना असं वाटलं की आमची इष्टदेवता जाते. बाबा पुढे सांगा, पुढे सांगा. आता जो श्लोक आम्ही सांगतो, एक श्लोक तो सगळ्यांनी कंठस्थ करून घ्या. माहिती नसेल परत पुष्कळांना माहिती असेल, मला ते विपत्तीच्या वेळेला हा श्लोक आपला गुरुचा मंत्र असेल चालू ठेवा, पण हा श्लोक आणि व्याकुळतेने या श्लोकाचं उच्चारण करा. आणि चमत्कार बघा भागवताच्या श्लोकाचं. आणि लहानसा श्लोक आहे हा, दशमस्कंद पूर्वार्धामध्ये 73व्या अध्यायामध्ये 16वा श्लोक आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सगळ्यात नमस्कार आहे श्रीकृष्णाचा, सगळ्या शब्दांनी नमस्कार आहे. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदा. जे बंदिस्त राजे होते त्यांनी स्तुती केली होती, आणि या श्लोकावर श्रीकृष्णाने त्यांना सगळ्यांना सोडवलं होतं. आणखी त्यानंतर असे श्लोक, बरेच श्लोक, आता किती श्लोक सांगायचे. तिथे शेवटी व्यासांनी शेवटचा श्लोक सांगितला, नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाश प्रणामो दुःखशमनस्थं नमामि हरिं परं. भगवंताचं नाम संकीर्तन सगळ्या पापांचा नाश करतं. केवळ प्रणाम केल्यानंतर सगळ्या दुःखांचा परिहास करणाऱ्या परमेश्वराला नमस्कार, नमस्कार आणि नमस्कार. बाबा पुढे सांगा. बेटा इथे इतिश्री झाली. सुखदेवजी महाराजांनी उठले, नमस्कार केला आईला आणि बाबांना. बाबा गुरुदक्षिणेमध्ये काय देऊ? काय होतं जवळ? अंगावर एखादं वस्त्र असलं तर टाकून दिलं असतं नग्न. सांगितलं काय देऊ? बाबा 2 हस्तक आणि 3रं मस्तक अशा काही नाही. जवळ घेतलं, शिराचं अघराण केलं. बेटा गुरुदक्षिणा झाला. थोड्याच दिवसात राजा परीक्षित सर्वस्वता त्याग करून गंगेच्या किनाऱ्यावर जाऊन बसेल. मोठमोठे ऋषीमुनी तिथे जातील, तेव्हा तुला नारदाकडनं प्रेरणा मिळेल, भगवान प्रेरणा देतील. तेव्हा तिथे जा आणि राजा परीक्षिताला भागवत ऐकवून त्याचा उद्धार कर. ही माझी पहिली गुरुदक्षिणा. आणि तू जेव्हा भागवत सांगशील तेव्हा मी देखील तिथे भागवत श्रवण करायला येऊन बसेल. आणि तुझी भागवत सांगून जाण्याची वेळ येईल तेव्हा मी दुसरी गुरुदक्षिणा तिथे मागेल. सुखदेवजी महाराजांनी नमस्कार केला माता पित्यांना आणि निघून गेले. व्यासांच्या चिंतेचा अंत झाला. सूतजी महाराज शौनकादिकांना सांगतात, आता मी तुम्हाला 5 प्रकारच्या शुद्धीचं वर्णन सांगतो. 5 प्रकारची शुद्धी ज्याची होते तो मोठा धर्मात्मा होतो. हे 5 प्रकारची शुद्धी कोणती? मातृशुद्धी, पितृशुद्धी, अन्नशुद्धी, वंशशुद्धी आणि आत्मशुद्धी. आणि राजा परीक्षिताची 5 प्रकारची शुद्धी झाली होती. हा महान धर्मात्मा होता. 5 प्रकारच्या शुद्धीचं वर्णन 5 अध्यायात दिलेलं आहे. आणि 7, 8, 9, 10 आणि 11 पहिल्या स्कंदामधले, म्हणून याला पंचशुद्धी अध्याय म्हटलेला आहे. आता सूतजी महाराज वर्णन करतात की कौरव पांडवांचं युद्ध समाप्त झालं होतं. युद्ध समाप्त झालं आणि पांडव जिंकले होते, कौरव मारले गेले. पण गुरु द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडव दोघांचे गुरु होते. तेव्हा द्रोणाचार्य मारले गेले होते आणि द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा जिवंत होता. अश्वत्थामा चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामश्च सप्तैते चिरंजीवन. हे 7 जण चिरंजीव आहे. तेव्हा अश्वत्थामाने विचार केला, पांडव आपल्या शिबिरात झोपलेले असतील तेव्हा मी पांडवांचा शिरच्छेद करेल.
ज्या श्रीकृष्णाने पांडवांना एवढ्या मोठ्या युद्धामध्ये मरू दिलं नाही, ते असे धोकाधडीने मरू देते. मध्यरात्रीच्या वेळेला जेव्हा अश्वत्थामा शस्त्र घेऊन यायला लागला, श्रीकृष्ण गेले तिथे आणि श्रीकृष्णाने ताबडतोब उठवलं, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, उठा. एकाने देखील विचार नाही, एवढ्या रात्री त्रास का देता? स्वतः झोपत नाही, दुसऱ्याला झोपत देत. उठले, चला म्हणाले, आपल्याला गंगेच्या किनाऱ्यावर जायचं आहे. ठीक आहे, निघाल. या 5 पांडवांची द्रौपदी पासून झालेली 5 मुलं होती, त्यांना उठवलं. ते नाही उठले. त्यांनी सांगितलं, तुमचं वय झालं, तुमची झोप झाली, आम्हाला झोप येते. श्रीकृष्णाने बराच आग्रह केला पण नाही उठले. श्रीकृष्णाच्या मुखातनं शब्द निघाले, विनाश काल विपरीत बुद्धी. यांचा विनाश काल आला. देवाचं देखील आपण ऐकत नाही, मग विनाश काल आला. आणि एव्हा जिथे देवांचं ऐकलं जातं आणि देवाचं तिथे संतांचं ऐकलं जाते. आता आपण थोड्या वेळामध्ये ऐकाल की देवाचं नाही ऐकत, पण संतांच्या म्हणण्याचा परिणाम होतो. आता थोड्या वेळात प्रसंगी तेव्हा तर नाही हटले आणि अश्वत्थामाने त्या 5ही मुलांचा शिरच्छेद केला. बोली वृंदावन बिहारी लाल की. एका मातेची एका वेळेला 5 मुलं मारल्या जाणं केवढी दुःखद घटना आहे तिच्याकरता. द्रौपदी आक्रोश करायला लागली. अर्जुनाने सांगितलं की द्रौपदी, ज्या नराधमांनी तुझ्या मुलांचा शिरच्छेद केला त्याचा बदला घेतल्याखेरीज मी पाणी देखील पिणार नाही. गेले, अश्वत्थामाला धरून आणलं. सभा भरली होती, सभेत श्रीकृष्ण होते आणि अर्जुनाने सांगितलं, बघ द्रौपदी, यात आता शिरच्छेद. द्रौपदीने काय सांगायला पाहिजे? मेल्याचे तुकडे तुकडे सांगायला पाहिजे ना, माझे 5. द्रौपदीने काय सांगितलं, अर्जुना थांबा, हे काय करता? ब्राह्मण आहे, आपल्या गुरुचा पुत्र आहे. गुरुचा पुत्र गुरुप्रमाणे असतो, त्याला नमस्कार करा. द्रौपदीने नमस्कार केला. बघा, ज्याने द्रौपदीची 5 मुलं मारली त्याला द्रौपदीने नमस्कार केला आणि सांगितलं, याच्या पित्याने तुम्हाला जेवढं ज्ञान दिलं त्याच्या अर्ध देखील ज्ञान याला दिलेलं नाही आहे आणि मारू नका. याची माता गौतमी विधवा झालेली आहे. हा एक मात्र तिचा आश्चर्य आहे. ती रडेल तर मी तिला कशी समजावं? आणि तिची सगळी जबाबदारी याच्यावरती आहे. याला मारू नका. श्रीकृष्णाने द्रौपदीवर पुष्पवृष्टी केली की कृष्णे शाबास. आणि साधू साधू साधू. आणि श्रीकृष्णाने बोली वृंदावन बिहारी लाल की जय. तर आणि श्रीकृष्णाने इथे पुन्हा धर्म सांगितलं की बघ, आतताई कसंही असलं तरी त्याचा ताबडतोब वध करावा. आतताई कोणाला म्हटलं? झोपलेल्यांची हत्या करणारा, स्त्रियांची अब्रू घेणारा, कुमारिकांना पळवून नेणारा, चोरी करणारा, शेतमालाही चोरी करणारा, कारण नसताना हातामध्ये शस्त्र घेऊन पळणारा, ह्या 6 गोष्टी करणारा जो असतो त्याला शास्त्राने आतताई म्हटलं. मारायला गेल्यावर सांगितलं की ब्राह्मणाला शस्त्राने स्पर्श करू नये. मग याने काय केलं? अश्वत्थामा ब्राह्मणाची शिखा, म्हणजे ज्याला आपण शेंडी म्हणतो, शिखा छेदन करणं आणि त्याला सीमेच्या बाहेर हाकलून देणं हे हत्येप्रमाणे असते. अश्वत्थामाच्या डोक्यावरती एक जन्मजात मणी होता, त्याने काढून घेतलं, शिखा कापून घेतली, त्याला हाकलून दिलं. अश्वत्थामाने विचार केला की मी पांडवांकडनं बदला घेईल किंवा पांडवांना निर्वंश करून टाकेल. आणि जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही गर्भवती होती आणि परीक्षिताची आई होती उत्तरा. परीक्षिताच्या पित्याचं नाव अभिमन्यू होतं. अर्जुनाचा परीक्षित नातू होता. तेव्हा ती आणि तिच्या पोटामध्ये गर्भ होता. यांनी ब्रह्मास्त्र सोडलं आणि अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडल्याबरोबर ही एकदम गुणगान करायला लागली. राधा का नाम अनमोल, बोलो राधे राधे. राधा का नाम अनमोल, बोलो राधे राधे. अनमोल, बोलो राधे राधे. कृष्णा को नाम अनमोल, बोलो राधे राधे. राधा को
बोलो राधे राधे। राधा को नाम अनमोल बोल राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोलो राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोल राधे राधे। ब्रह्मा भी बोले राधे, विष्णु भी बोले 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 राधे। शंकर के डमरू से आवाज आई राधे 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 राधे। कृष्णा को नाम अनमोल बोलो राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोल राधे राधे। राधा को नाम अनमोल बोलो राधे राधे। राधा को नाम अनमोल बोल राधे राधे। चंदा भी बोले राधे, सूरज भी बोले 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 राधे। तारों के मंडल से आवाज आई राधे राधे। तारों के मंडल से आवाज आई राधे राधे। राधा का नाम अनमोल बोलो राधे राधे। राधा का नाम अनमोल बोल राधे राधे। कृष्णा का नाम अनमोल बोलो राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोल राधे राधे। गोपी भी बोले राधे, ग्वाले भी बोले 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 राधे। राधे मंडल से आवाज आई राधे राधे। राधे मंडल से आवाज आई राधे राधे। राधे मंडल से राधे आवाज आई राधे राधे। राधे मंडल से आवाज आई राधे राधे। राधा का नाम अनमोल बोलो राधे राधे। राधा को नाम अनमोल बोल राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोलो राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोल राधे राधे। जय राधा हो। को नाम अनमोल बोलो राधे राधे। राधा को नाम अनमोल बोल राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोलो राधे राधे। कृष्णा को नाम अनमोल बोल राधे राधे। बोली श्री लाल की जय। काय त्यांनी ब्रह्मास्त्र सोडलं, गुणगान करायला लागली. वास्तव ब्रह्मास्त्र आहे कोणाचं? हे भगवंताचंच आहे. त्यांनी नष्ट नाही केलं. हे त्यांनी काय केलं? हा ब्रह्मास्त्र म्हणजे काय? हा टाइम बॉम्ब त्यांनी सोडून दिलं. तिथून ताबडतोब आणि श्रीकृष्णाने त्याचं निवारण करून टाकलं तिथे, आणि सुदर्शन चक्र तिथे रक्षणाकरता ठेवून दिलं. त्यानंतर आता पांडवांना राज्य मिळालं, हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ. हस्तिनापूर गंगेच्या किनाऱ्यावर आहे आणि इंद्रप्रस्थ यमुनेच्या किनाऱ्यावर आहे. आजची जी दिल्ली आहे ते इंद्रप्रस्थ आहे आणि हस्तिनापूर गंगेच्या किनाऱ्यावर आहे, मेरठच्या जवळ आहे. तेव्हा आणि भगवान श्रीकृष्ण आता जायला लागले द्वारकेला. बघा, आपल्या सुखाचा साथी जीव आहे,
आणि दुःखाचा साथी शिव आहे. दुःख जायला लागल्या बरोबर श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाची आत्या कोण? कुंती, पांडवांची आई, महाद्वारामध्ये आली आणि तिने रडत रडत नमस्कार केला की द्वारकाधीश मी नमस्कार करते. सांगितलं आत्या मी तुझा कृष्ण आहे ना, आता मी तुला नमस्कार करून निघालो ना, तू पुन्हा का नमस्कार करते आणि आज मला तू द्वारकाधीश म्हणतेस? मला काही मागायचं आहे. मात्या आता तू इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर तुझी मुलं दोन्ही ठिकाणची राजा झालेली आहे. कुंतीने काय मागितलं हो? मला काही मोठा राजमहाल बनवून दे एकट्याला, किंवा हिऱ्या मोत्याचे सोन्याचे काही दागदागिने करून दे. कुंतीने काय मागितलं? आपण कुंतीच्या शब्दात ऐकूया. विपदा संतु शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. आश्चर्य वाटलं. श्रीकृष्णाचा चेहरा बघण्यासारखा झाला. तिने काय सांगितलं? मला विपत्ती दे, मला दुःख दे. श्रीकृष्ण सांगितलं आत्या किती दुःख भोगलं. लाक्षागृहामध्ये तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. विषाचे लाडू तुम्हाला खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता. 14 वर्ष तुझ्या 12 वर्ष तुझ्या मुलांना वनात राहावं लागलं. 1 वर्ष. मग ती कुंती काय सांगते? आम्ही जेव्हा दुःखात होतो तेव्हा तू आमच्या बरोबर होता, आम्ही सुखात तू सोडून जातो. नको असं. ज्या सुखामध्ये श्रीकृष्ण बरोबर नाही ते